श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ प्रामाणिकपणाबद्दल काय सांगतात. स्वामी समर्थ आणि माणुसकी एक दिव्य दृष्टिकोन. स्वामी समर्थांनी त्यांच्या आयुष्यात कधीही कर्मकांडाला महत्त्व दिले नाही, तर माणुसकी हाच केंद्रबिंदू ठेवला. त्यांच्या शिकवणीचे मुख्य स्तंभ पहिला म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निर्भयता आणि आधार हा केवळ एक मंत्र नाही, तर माणुसकीचे मोठे आश्वासन आहे. संकटात सापडलेल्या माणसाला जेव्हा कोणीही आधार देत नाही, तेव्हा स्वामींचा हा शब्द त्याला आत्मबळ देतो. दुसऱ्याच्या भीतीचे निवारण करणे हीच खरी माणुसकी आहे. दुसरा आहे भूतदया आणि सर्वसमावेशता. स्वामींच्या दरबारात राजापासून रंकापर्यंत आणि उच्चवर्णीयापासून अंतर्जापर्यंत सर्वांना समान स्थान आहे. प्राणी मात्र ते कुत्र्याला किंवा इतर प्राण्यांनाही स्वतःच्या ताटातील अन्न देत. त्यांच्यामध्ये सर्व सजीवांमध्ये एकच चैतन्य आहे. जातीवाद निर्मूलन त्यांनी भेदाभेद करणाऱ्यांना नेहमीच फटकारले आहे. माणुसकी ही जातीपेक्षा श्रेष्ठ आहे हे त्यांनी कृतीतून दाखवले. तिसरा आहे अन्नदान हाच श्रेष्ठ धर्म. अक्कलकोटमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळावे असा स्वामींचा कटाक्ष असे. कोणी उपाशी राहू नये ही भावना माणुसकीचे सर्वोच्च शिखर आहे. आजही अक्कलकोटमध्ये चालणारे अन्नछत्र याच माणुसकीचे प्रतीक आहे. चौथा म्हणजे अहंकाराचा नाश आणि सेवा. माणुसकीच्या आड येणारी सर्वात मोठी भिंत म्हणजे अहंकार. स्वामींनी मोठमोठ्या पंडितांचा गर्व उतरला आणि त्यांना सामान्यांची सेवा करायला लावले. जोपर्यंत माणूस स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो, तोपर्यंत तो खरा माणूस बनू शकत नाही. पाचवा आहे कष्टकरी आणि गरिबाविषयी कळकळा. स्वामी अनेकदा श्रीमंतांचे सोहळे नाकारून गरिबांच्या झोपडीत जात असत. त्यांच्यामध्ये श्रमातून मिळवलेली भाकरी आणि प्रामाणिकपणा हाच खरा देव आहे. फसवणूक करून मिळवलेली संपत्ती माणुसकीचा नाश करते. सहावा आहे अध्यात्म आणि व्यवहार यांचा संगम. स्वामींनी कधीही संसार सोडून हिमालयात जाण्यास सांगितले नाही. प्रपंच करून परमार्थ साधा, म्हणजेच आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत असतानाच इतरांना मदत करणे हीच त्यांची शिकवण आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.